हॅलो हाय नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत एका मला आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल. चित्रपटाचं नाव आहे बाप ल्योक. हा चित्रपट मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला आहे. नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. शशांक शेंडे, नीता शेंडे, विठ्ठल काळे आणि पायल जाधव असे ह्या चित्रपटाचे तगडी अशी स्टार कास्ट आहे. यात पायल जाधव यांचा पहिलाच हा चित्रपट आहे. विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे ही बाप लेकाची जोडी आहे. तुम्ही ओले आले पाहिला असेल किंवा नसेल बघितला, पण हा त्याच्या थोडासा आधी आलेला पिक्चर आहे. सप्टेंबर 2023 आलेला पिक्चर आहे. ही गोष्ट आहे ना, ही बाप लेक म्हणजे बाप आणि मुलगा याच्या नात्याची गोष्ट आहे. बाप आणि मुलगा यांचं नातं हे फारसं चर्चिलं न गेलेलं असं नातं असतं. बाप आणि मुलामध्ये एक अशी बारीक अशी तणावाची रेष असते. बापाचा चेहरा हा अतिशय शिस्तबद्ध, शिस्तप्रिय, कठोर असा चेहरा असतो, पण त्या फणसासारख्या दिसणाऱ्या बापाच्या मागे असा एक गोड माणूस लपलेला असतो असं सांगणारा हा चित्रपट आहे. मला खूप आवडला. डोळ्यामध्ये आता सांगताना सुद्धा पाणी येतं आहे. तात्या आणि सागर यांची ही गोष्ट आहे. तर सागर जो आहे ना, हा शेतकरी आहे. हा पुण्यातली नोकरी सोडून आणि गावाकडे आलेला आहे. आणि तात्याला काही हे पसंत नाही आहे, म्हणजे वडिलांना काही ते पसंत नाही आहे. कारण तात्यांना असं वाटतं की मी याच्यासाठी 5 लाख रुपये भरायला तयार होतो. पुण्यासारखा चांगला जॉब सोडून आणि हा खेड्यामध्ये रानामध्ये राबतोय, चिखलामध्ये राबतोय, हे तात्याला काही फारसं पसंत नाही आहे. त्याला असं वाटतं मुलाने चांगलं करिअर करावं. पण मुलाला मात्र बापाची आणि आईची ओढ आहे आणि मुलगा आलेला आहे. तर यांच्यामध्ये अशी एक दोघांचं एकमेकांशी पटत नाही अशी एक तणावाची रेष आहे. आणि सागरचं ठरलंय लग्न. ही इतकी गोड गोष्ट आहे ना की त्याचं लग्न ठरलेलं आहे, बापाचं मुलाचं पटत नाहीये. मग प्रत्येक वेळेस आई ही सारखी सागरला नाही तर तात्याला दोघांना घोड्यावर बसवते आणि कुठल्या तरी कामाला पाठवते. तर असंच पत्रिका वाटायला जायचं काम आहे. सागर सगळ्यांना सांगतो. गावकीतल्या तर पत्रिका त्यांनी पैसे देऊन आणि हे केलेले आहेत, माणूस लावून आणि पैसे देऊन आणि वाटायला सांगितलेलं आहे. पण भावकीतल्या ज्या की नातेवाईकातल्या, गणगोतातल्या अशा ज्या पत्रिका असतात जिथे तुम्हाला प्रत्यक्ष अक्षता आणि पत्रिका द्यायला जावं लागतं, तर ह्या पत्रिका मात्र दूरगावच्या असल्यामुळे कोणीही तात्याबरोबर जायला तयार नाहीये. आणि अशा वेळेला स्वतःच्याच लग्नाची पत्रिका द्यायचं काम हे सागरवरती येऊन पडतं. आणि सागरचं आणि तात्याचं अजिबातच पटत नाही. अशी मस्त गमतीशीर गोष्ट आहे. खूप छान खुलवलं गेलेलं आहे. वडील आणि मुलातलं हे नातं, त्यांचे ताणे बाणे, त्यांचे जे संबंध, त्यांचे राग लोभ, त्यांचे रुसवे फुगवे, त्यांचं एक मस्तपैकी असं तेंद्रट वागणं असतं ना, ते वागणं दोघांचं पण. कारण मुलगा मुलगा असतो आणि बाप बाप असतो. त्यामुळे ते इतकं छान रंगवलेलं आहे. खूप गोड गोष्ट आहे. तुम्हाला पाहायला मिळाला तर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरती आलेला आहे, तर नक्की बघा. माझ्या आत्ता लक्षात नाही, बहुतेक प्राईमवरती आहे वाटतं, हो बहुधा. तर अशी ही सगळी गोष्ट आहे. आणि मग हा जो प्रवास आहे सागर आणि तात्याचा एकमेकांच्या बरोबरचा, हा थोडासा अनिच्छेने सुरू झालेला असा प्रवास आहे. कारण दोघांचे एकमेकांशी पटत नाही. आणि मग तो प्रवास, एकमेकांच्या नात्यातले जे बंध आहेत ते उलगडत हा प्रवास पुढे जातो. आणि मग तात्या आणि सागर यांच्यातलं नातं कसं घट्ट होतं, हे एकमेकांना कसे समजून घ्यायला लागतात, हा पूर्ण चित्रपटाचा गाभा आहे. कारण वडील आपल्याला कळत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं की वडिलांची शिस्त नको, काही झालं ना की आई आपल्याला धाक दाखवते, असा आवाज नको करू नाही तर बाबा रागवतील. त्यामुळे बाबाचा असा एक धाक मुलांच्या मनामध्ये बसतो. आणि प्रत्यक्षामध्ये बाबासुद्धा कधी काळी लहान असतो. बाबाने पण दंगामस्ती केलेली असते, बाबाने पण खोड्या केलेल्या असतात. हे सगळेजण विसरून जातात. आणि मग बाबा तो असा एक कठीण कवच जे असतं ना शिस्तीचं, ते घेऊन आणि फिरत असतो. आणि त्याच्या आत कुठेतरी असा मस्त मौशार असा बाबा असतो. तर हे बऱ्याच वेळेला आपल्याला उमगत नाही. जेव्हा आपल्याला बाप कळायला लागतो ना, तेव्हा आपले केस पांढरे होतात. हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येतंय. कारण मला दादांची खूप आठवण येते या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण बाप कळणं हे खूप अवघड असतं. आई ही तुम्हाला डोळ्यात
अश्रू येतात तेव्हा आई लगेच तुम्हाला कळते, पण बाप मात्र डोळ्यातले अश्रू हे लपवत लपवत इकडे तिकडे बघत आणि जे काही तुमच्यासाठी करत असतो ना ते तुम्हाला खरंच कळत नाही. त्यामुळे बाप कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे असा उशीर होऊ देऊ नका. जर तुमचे वडील तुमच्याबरोबर असतील तर जाऊन आधी पहिल्यांदा वडिलांना घट्ट मिठी मारा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते कोणत्या सिच्युएशनमध्ये कधी काय वागले आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा प्रत्येक बाप मुलगा मुलगी यांचं जे नातं असतं ना ह्याच्यावरती सांगणारा चित्रपट आहे. सॉरी पण असं डोळ्यात पाणी येणं, हळवं होणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. त्यामुळे पाणी लपवताना मला लपवावंसं नाही वाटत. तर हा चित्रपट शशांक शेंडे आणि विठ्ठल काळे ही जी जोडगोळी आहे, तर हा चित्रपट हे दोघं जण अक्षरशः जगलेले आहेत. कारण तात्याला मोटरसायकल येत नसते आणि त्यामुळे मग तात्याबरोबर सागरला जावं लागतं आणि मग तात्याला शेवटी सागर ही गाडी शिकवायला घेतो आणि मग त्या पुढे काय काय घडतं. तात्या पण स्वतःचे जे काही राग लोभ द्वेष आहेत किंवा कधीचे काही भांडणं आहेत ते विसरून सागर कधी तात्याला काही शिकवतो, कधी तात्या सागरला काही शिकवतो. असंच असतं. कुठलंही नातं जे असतं ना ते देव घेव ह्याच्यावरती असतं. फक्त काही मोठ्या माणसांकडनंच आपण शिकायचं असतं असं नाही, तर लहान मुलांकडनं पण आपण शिकायचं असतं असा हा चित्रपट सांगत असतो. तर हा चित्रपट मला खूप आवडला. बाप ल्योक हा एक शेतकरी कुटुंबाबद्दलचा चित्रपट आहे. पण तरीही शेतकऱ्यांचे जे सगळे संबंध असतात, गावाकडचे जे संबंध असतात, गावाकडे मुली ज्या दिलेल्या असतात, तर ते जे जावयाचं मान पान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज कितीही पुढे गेलं, आपल्या हातामध्ये व्हॉट्सअप असलं किंवा सोशल नेटवर्किंग साईट असल्या किंवा आपल्या हातात मोबाईल असला तरीही अजूनही संबंध मात्र त्याच पद्धतीने चालतात. त्याच पद्धतीने घरातले जावई वगैरे हे सगळे मानपान वगैरे सासू सासरे हे सगळं चालतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर हा चित्रपट खूप चांगला झालेला आहे. याच्यामध्ये ती जी भावनिक किनार आहे ना हळवेपणाची, बापाच्या नात्याला असलेली जी हळवी किनार आहे ही छान मस्त अधोरेखित झालेली आहे. तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. बाप ल्योक मला आवडला. मला शशांक शेंडे यांचं काम आवडलं आणि ह्यांनी या चित्रपटामधलं अतिरिक्त संवाद लेखनाचं पण काम केलेलं आहे. पार्श्वसंगीत हे अजय अतुल यांचं आहे आणि लिहिलेलं आहे, गाणे लिहिलेले आहेत गुरु ठाकूर यांनी. तर बापाची हाक ऐका असं ते म्हणणं आहे या चित्रपटातलं. मला गाणं आत्ता आठवत नाहीये, पण चित्रपट नक्की पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मराठी चित्रपट हे जास्तीत जास्त मिनिंगफुल असतात, ते आपल्या मातीशी जोडले गेलेले चित्रपट असतात. त्यामुळे मला मराठी चित्रपट खूप जास्त आवडतात आणि म्हणून मी बऱ्यापैकी मराठी चित्रपटांबद्दल बोलत असते. तर तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तुम्हाला बिग थँक्यू, आणि केलेलं नसेल तर प्लीज करा कारण ते फुकट आहे. आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. मीनल अद्वैत.